तक्रार त्या ठिकाणी केलेली आहे की माझ्यावरती अत्याचार झालेले आहेत आणि मला न्याय मिळाला पाहिजे। किंबहुना आज 10 तारीख आहे, अजूनही त्या ज्यांनी गुन्हा केला त्यांच्यावरती कुठलीही कारवाई झाली नाही। याच्या पाठीमागे कारण काय, तुम्ही नाव डिक्लेअर करा ना। 29 वर्षाच्या मुलगीवरती त्यांनी लग्नाचे आमिष टाकून लैंगिक अत्याचार केले गेले, त्याबद्दल आमच्याजवळ ही माहिती जेव्हा आली त्यावेळी आम्ही सर्व महायुतीच्या महिला आघाडी याचा पुढाकार घेतलाय, कारण की एका महिलेला आम्ही न्याय दिल्याशिवाय गप्प बसणार नाही। ही जी काय कारवाई चालू आहे ही कारवाई पूर्णपणे होऊन त्यांची सगळ्यांचे नावं ही पेपरला डिक्लेअर केली गेली पाहिजेत। 7 तारखेला ॲक्च्युली एक अतिशय निंदनीय अशी पोलीस स्टेशनमध्ये नोंद झाली, ज्याच्यामध्ये एका 29 वर्षीय महिलेने तक्रार त्या ठिकाणी केलेली आहे की माझ्यावरती अत्याचार झालेले आहेत आणि मला न्याय मिळाला पाहिजे। खरं तर खंत या गोष्टीची वाटते की 8 मार्च हा महिला दिन म्हणून साजरा केला जातो, परंतु 7 मार्चला अशा पद्धतीची अतिशय निंदनीय घटना घडून सुद्धा त्याचा कुठेही ओवापोळ झाला नाही। किंबहुना आज 10 तारीख आहे, अजूनही त्या ज्यांनी गुन्हा केला त्यांच्यावरती कुठलीही कारवाई झाली नाही। एक महिला म्हणून सर्वप्रथम मी या सगळ्या घटनेचा निषेध करते आणि मला असं वाटतं की महिलांना कुणी अशा पद्धतीने अत्याचार किंवा जर हे केले तर त्याच्यामध्ये त्या जेव्हा असा गुन्हा घडतो तर त्याला तात्काळ अटक किंवा शिक्षाही व्हायलाच पाहिजे। आणि मला असं वाटतं की आज जर तुम्ही बघित असेल तर समाजामध्ये जर काही अशा पद्धतीच्या घटना घडल्या असतील तर लगेच कारवाई केली जाते, परंतु आत्ताच या घटनेला का दुजोरा दिला जातो असा आमचा प्रश्न आहे आणि लवकरात लवकर त्या मुलगीला न्याय मिळावा अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करते। फक्त पृथ्वीराज पाटील याच्या पाठीमागे कारण काय, तुम्ही नाव डिक्लेअर करा ना। तुम्ही म्हणतच नाही तुम्हाला हा याला पाहिजे हा, मग हे तुम्ही उठवा ना, आम्ही दिलेले तुम्ही मांडा की किती मांडलं जाते, एकेका विरोधात किती मांडलं जाते, मग हे का नाही असं मध्ये महिलांचा मान सन्मान केला गेला आणि आज आपल्या कोल्हापूरमध्ये नामांकित असे माजी गृहमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांचे पुतणे माजी आमदार ऋतुराज पाटील यांचे बंधू पृथ्वीराज संजय पाटील यांच्यावरती 4 दिवसापूर्वी गुन्हा दाखल केला गेला। 29 वर्षाच्या मुलगीवरती त्यांनी लग्नाचे आमिष टाकून लैंगिक अत्याचार केले गेले, त्याबद्दल आमच्याजवळ ही माहिती जेव्हा आली त्यावेळी आम्ही सर्व महायुतीच्या महिला आघाडी याचा पुढाकार घेतलाय, कारण की एका महिलेला आम्ही न्याय दिल्याशिवाय गप्प बसणार नाही। कोल्हापूरच्या लेखी म्हणून आम्ही त्या महिलेच्या पाठीशी असणार आणि अशा जर का एकीकडे तुम्ही महिलांना मान सन्मान देताय आणि एकीकडे जर का महाराष्ट्रात अशा अत्याचार होत असतील तर काय उपयोग आहे। आज या करवीर नगरीची अख्ख्या महाराष्ट्रामध्ये बदनामी झालेली आहे, त्यामुळे ही जी काय कारवाई चालू आहे ही कारवाई पूर्णपणे होऊन त्यांची सगळ्यांचे नावं ही पेपरला डिक्लेअर केली गेली पाहिजेत। ही आमची सगळी महिलांची हे आहे, कारण की महिलांचा मान हाच महायुतीची शान। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आमच्या फेसबुक, इन्स्टालाही नक्की फॉलो करा।